महाराष्ट्रामध्ये बीजेपी सरकार आहे आणि त्यात नागपूरचेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सावनेरचे नवनिर्वाचित आमदार आशिष देशमुख यांचा क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये सावनेर तालुक्यात कार्यकारी अभियंता उत्तर पाटबंधारे विभाग नागपूर तसेच उपविभागीय अभियंता सावनेर यांच्या देखरेखीत उपस्थितीत अंदाजे 64 लाख रुपयांचे काम करण्यात आले। ते काम म्हणजे कोलार प्रकल्पाच्या आष्टी कालव्यावरील केळवटचे सब्जीचे दलाल लेकुरवाडे आणि रामभाऊ दुधे यांच्या शेताजवळ आष्टी कालव्याचं काम केलेलं आहे। तसेच केळवद मुख्य कालव्याच्या वरील बबन डंबारे राहणार केळवद व बंडू वाकडे राहणार रामपुरी गोपाल भाऊ कडमे श्री मोरेश्वरजी बावनकर हे दोन्हीही राहणार केळवद यांच्या शेताजवळ व मंगसा येथील काही शेतकरी यांच्या शेताजवळ फॉल गेट पुलाचे व लाइनिंगचे इतर दुरुस्तीचे बांधकाम नुकतेच करण्यात आले असून या दोन्हीही कालवा पुलाचं बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचं केलेलं आहे। या ठेकेदार अधिकारी यांनी संगनमत करून भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप स्थानिक सामाजिक कार्यकर्ते मंगेश उराडे यांनी केलाय। या दोन्ही कालव्यांचे अंदाजे 64 लाख रुपयांचं काम या ठेकेदार यांना झालेलं आहे। या पुलाचे फॉल बांधकाम करताना निकृष्ट दर्जाचे लोखंड, सिमेंट, गिट्टी, रेती तसेच गिट्टीचा डस्ट चुरा वापरण्यात आलेला आहे। नागपूरच्या ठेकेदारांनी सावनेर तालुक्यातील आष्टी केळवद मुख्य कालवा व तसेच मागील 2 ते 3 वर्षांत खैरी कालव्यावर सावनेर वितरेका व इतर कालव्या व्यतिरिक्त दुरुस्तीच्या नावाखाली भ्रष्टाचार केल्याचा स्थानिक नागरिकांतर्फे आरोप केला जातोय। या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते मंगेश उराडे यांनी पाटबंधारे उपविभाग सावनेर व कार्यकारी अभियंता उत्तर पाटबंधारे विभाग नागपूर यांच्याकडे तक्रार केली, पण या तक्रारींकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मंगेश उराडे यांनी केला आहे। या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी मंगेश उराडे, गोपाल कडंबे, केळवद ग्रामपंचायत सदस्य, पिलाजी मदने ग्रामपंचायत सदस्य, प्रफुल्ल कोल्हे, शामराव धुर्वे, रामेश्वर उईके ग्रामपंचायत सदस्य यांनी केली असून या तक्रारीची दखल न घेतल्यास नागपूर उत्तर पाटबंधारे विभाग तसेच सावनेर पाटबंधारे उपविभाग समोर उपोषण करण्याचा इशाराही दिला आहे। ते बोलतो कामाची नेट खराब झाला आहे, कामाची चौकशी करा। माझे नाव पिलाजी भैयाजी मदने, मुक्काम केळवद, मी ग्रामपंचायत सदस्य आहे। केळवदच्या आष्टी कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे। याकरता त्याची कसून चौकशी व्हावी आणि तिथे भ्रष्टाचार झालेला आहे। बाबूजी, तुमचं नाव काय? आष्टी कालवा आणि केळवद कालव्यावर बांधकामाबाबत काय समस्या झाली आहे? माझे नाव प्रफुल्ल कोल्हे आहे। माझ्या शेतात जाण्याचा रस्ता ह्या कालव्यापासून, ह्या कालव्याचं काम अत्यंत निकृष्ट दर्जात झालं आहे। त्या कालव्याला तुम्ही असं गोट्याने बी असं घासघूस केलं तर त्याला छिद्र पडते, म्हणजे सिमेंट डुप्लिकेट वापरण्यात आलेलं आहे। शासनाकडून काय मागणी? कामाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी ठेकेदारावर। नमस्कार, मी मंगेश उराडे, सावनेर तालुक्यात सामाजिक कार्यकर्ता बोलतो आहे। मागील काही महिन्यापूर्वी एक पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत काम झालेलं होतं। आष्टी कालवा व केळवद मुख्य कालव्याचं निकृष्ट दर्जाचं काम केलं, त्याची तक्रार मी कार्यकारी अभियंता व उपविभागीय अभियंता सावनेर यांना तक्रार दिली, पण यांची कोणतीच कारवाई केली नाही। दोन्ही विभागांनी कोणतीच कारवाई केली। काम असे बोगस झाले आहे की आपण पाहू शकता कोणत्या प्रकारचे शासनानं तात्काळ कारवाई करावी संबंधित ठेकेदारावर व अधिकाऱ्यावर। याबाबतची अशी तक्रार मी दिलेली होती, ते पाहून घ्या बस। शासनानं तात्काळ कारवाई ह्या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, न केल्यास आम्ही संबंधित विभागाच्या समोर उपोषण किंवा आंदोलन करू। जय हिंद। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।